नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण भारतातल्या पहिल्या महिला हा घटक बघणार आहोत। याच्यामध्ये महिला राज्यपाल, महिला मुख्यमंत्री, महिला पंतप्रधान वगैरे सर्व डिटेलमध्ये जे आहेत ना इम्पॉर्टंट, ज्याच्या परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो। दुसरं म्हणजे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची रिमाइंडर, ती म्हणजे आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा। गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा। त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने आपलं ॲप्लिकेशन दिसेल। या ठिकाणी जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं, 5000 पेक्षा जास्त लोकांनी ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे। त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आणि इतर घटक आहेत, त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्यातूनही तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता। ओके, भारतातल्या पहिल्या महिला, त्याच्यामध्ये आजचा पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण? तर त्या आहेत सरोजिनी नायडू। ओके, सरोजिनी नायडू। पर कोणत्या प्रांताच्या सरोजिनी नायडू राज्यपाल राहिल्या होत्या? संयुक्त प्रांत, जे आताचं उत्तर प्रदेश आहे ते, त्याच्या अगोदर त्या राज्यपाल राहिलेल्या होत्या। भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? तर त्या आहेत सुचेता कृपलानी। लक्षात ठेवा बरं का, सुचेता कृपलानी। तुम्हाला प्रश्न असा विचारला, सुचेता कृपलानी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या? तर त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या, सुचेता कृपलानी। पहिल्या महिला पंतप्रधान कोण? पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, तर सर्वांना ते माहीतच असेल। त्यानंतर पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? प्रतिभाताई पाटील या राहिल्या होत्या। अलीकडच्या काळामध्ये MPSC मध्ये जे पेपर झाले ना, त्याच्यामध्ये 4 विधानापैकी एक विधान होतं आणि ह्याच्यावर एक प्रश्न आला होता की भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण? आणि त्याचं उत्तर आहे मीरा कुमार। हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे MPSC मध्ये, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे की लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीरा कुमार। भारताच्या प्रदेशातील पहिल्या महिला राजदूत कोण आहेत? तर त्या आहेत CB मुथम्मा। CB मुथम्मा या राजदूत आहेत। त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे भारतातील पहिली महिला महापौर कोण? महापौर विचारले तर त्याचं करेक्ट आन्सर येतं सुलोचना मोदी। आता माझा प्रश्न, आता कमेंट बॉक्समध्ये हे मेन्शन करा की भारताची पहिली महिला महापौर सुलोचना मोदी हे कोणत्या शहराच्या महापौर राहिल्या होत्या? ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, हे तुम्ही स्वतः उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे। भारतातील पहिली महिला बॅरिस्टर कोण? कार्लेलिन सोराबजी ह्या पहिल्या महिला बॅरिस्टर होत्या। पहिल्या महिला IPS अधिकारी कोण? भारतातील किरण बेदी, ज्यांचं सध्या खूप चर्चेमध्ये असलेलं नाव आहे। परीक्षेला किंवा इंटरव्ह्यूला, MPSC इंटरव्ह्यूमध्ये आणि बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये पण यावर प्रश्न येऊन गेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? तर त्या आहेत न्यायमूर्ती मीरासाहिब फातिमा बीबी। या भारतातील सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून आपण त्यांच्याकडं बघतो। त्याच्यानंतर भारतातल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण? तर त्या कांचन भट्टाचार्य। पोलीस महिला महासंचालक तर त्या कोण आहेत? कांचन भट्टाचार्य। भारतातील पहिली महिला IAS अधिकारी कोण? तर त्या आहेत अन्ना राजम जॉर्ज। अन्ना राजम जॉर्ज पहिल्या महिला IAS अधिकारी आहेत। त्यानंतर या घटकावर MPSC मध्ये रिसेंटली प्रश्न विचारला, भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? मुख्य निवडणूक आयुक्त VS रमादेवी। यावर आता रिसेंटली झालेल्या MPSC परीक्षेमध्ये प्रश्न होता की भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण? तुम्हाला माहीत पाहिजे, VS रमादेवी, 1990 साल। हे महत्त्वाचं आहे, हे परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे। रिसेंटली यावर प्रश्न येऊन गेला। पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण? आनंदीबाई जोशी। त्याच्यानंतर युनेच्या म्हणजे युनायटेड नेशनच्या आमसभेतील म्हणजे जनरल असेंब्लीमधील पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण? विजयालक्ष्मी पंडित। विजयालक्ष्मी पंडित म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला व्यंगचित्रकार कोण? मंजुळा पद्मनाभन। हे नाव खूप चर्चेतलं आहे। त्यानंतर भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कोण? कल्पना चावला। हे तुमचं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे। पहिल्या भारतीय महिला नोबेल विजेता कोण? मदर तेरेसा। मग माझा प्रश्न असा आहे, मदर तेरेसा यांना नोबेल पारितोषिक केव्हा मिळालं होतं? आणि ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। हे दुसरं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये। ठीक आहे, की पहिली भारतीय महिला नोबेल विजेता मदर तेरेसा, कोणत्या वर्षी मदर तेरेसा यांना नोबेल पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलेलं होतं ते मेन्शन करा। ठीक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? अरुंधती भट्टाचार्य। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य।
त्याच्यानंतर भारतीय हवाई दलातील पहिली महिला वैज्ञानिक कोण, तर ते आहेत हरित कौर देवल. महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका, ज्याच्यावर जास्त चर्चेतला घटक असतो, सावित्रीबाई फुले, हे माहीत असू द्या. आपण डॉक्टरचं बघितलं. महाराष्ट्रातील सुरू झाले. आता भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण, लता मंगेशकर आहेत. महाराष्ट्रातली पहिली भारतरत्न मिळवणारे लता मंगेशकर आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण, विजयालक्ष्मी पंडित. यावरही प्रश्न एकदा सब ऑप्शन्समध्ये येऊन गेलेला पर्याय आहेत. सब ऑप्शन्समध्ये ना असं 4 पर्याय दिले जातात ना, त्यात एका पर्यायामध्ये असं याचा मेन्शन होतं की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण, तर त्या विजयालक्ष्मी पंडित आहेत. महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण, मीरा बोरवणकर. ह्या खूप वेळा चर्चेत राहिल्यात, रिसेंटली न्यूजमध्ये पण खूप वेळा होत्या. तरी माहीत असू द्या की महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत मीरा बोरवणकर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महिला निवडणूक आयुक्त कोण, महाराष्ट्रातली विचारतोय. तुम्हाला महाराष्ट्रातलं म्हटलंय का, VS रमादेवी ह्या भारतातील होत्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त. तसं महाराष्ट्रातल्या कोण आहेत, तर नीला सत्यनारायण या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आहेत. हे लक्षात ठेवा बरं का. भारतातील विचारलं तर VS रमादेवी आणि महाराष्ट्रातलं विचारलं तर नीला सत्यनारायण तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला कोण, तर ते बचेंद्री पाल हे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्यानंतर मेट्रो रेल्वे चालवणारी पहिली महिला कोण, रुपाली चव्हाण. हे महत्त्वाचं आहे. हे याच्यावर बऱ्याच वेळा विचारून झाले सब ऑप्शन्समध्ये. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय लेखिका कोण, तर ते आहेत आशापूर्णी देवी. त्याच्यानंतर पुढचं विचारलं आहे तुम्हाला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा कोण, ॲनी बेझंट. 1917 कलकत्ता अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा म्हटलं तर त्या ॲनी बेझंट आहेत. हे करेक्ट आन्सर आहे, 1917 अधिवेशन. त्यानंतर भारताची पहिली महिला क्रांतिकारक कोण, मादाम भिकाजी कामा या भारताची पहिली महिला क्रांतिकारक आहेत. भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला कोण, तर इंदिरा गांधी आहेत. भारतरत्न ज्यांना मिळाला त्या इंदिरा गांधी. पुढचा घटक काय, ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण, भानू अथय्या. गांधी चित्रपट आय थिंक, त्या चित्रपटासाठी ऑस्कर मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. पद्मश्री पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला कोण, तर अवसरला कन्याकुमारी हे त्यांचं नाव आहे. याच्यावर बऱ्याच वेळा विचारून झाले. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली अभिनेत्री देविका राणी, 1969. त्याच्यानंतर ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी, सिडनी. आय थिंक ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीचं ऑलिम्पिक झालं होतं 2004च्या आसपास, 2000 का 2004 आहे बघा. त्याच्यामध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावलेलं होतं आणि ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली होती कर्णम मल्लेश्वरी. खूप महत्त्वाचं नाव आहे, लक्षात ठेवा. इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला कोण, इंग्लिश खाडी म्हटलं तर आरती साहा या आहेत इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. त्याच्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठाची PhD प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण, कमला सोहोनी. काय नाव आहे, कमला सोहोनी. त्याच्यानंतर भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री कोण, सुषमा स्वराज. सुषमा स्वराज कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या, कोणतं राज्य आहे की ज्या राज्याच्या त्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या, सुषमा स्वराज. आणि त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. ते दिल्ली राज्य सरकार आहे. जरी त्यांचा जन्म हरियाणा आणि त्यांची जास्त करून कर्मभूमी हरियाणा असली तरी त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या सुषमा स्वराज. त्यांचं आता निधन झालेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे, एव्हरेस्ट सर करणारी पहिली दिव्यांग महिला कोण, अरुणिमा सिन्हा. हे लक्षात ठेवा बरं का, अरुणिमा सिन्हा. भारताची सुवर्णकन्या कोणाला म्हणतात, PT उषा. हे तुम्हाला सुद्धा माहीत असलं पाहिजे. तर या लेक्चरमधून आपण भारतातील पहिल्या, महाराष्ट्रातील पहिल्या ज्या महिला आहेत ना, जे इम्पॉर्टंट आहेत, तर तो घटक पाहिलेला आहे. आय होप हा घटक तुम्हाला क्लिअर झाला असेल. अशाच महत्त्वाच्या गोष्टीसाठी आणि इतर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.